चॅप्टर नंबर 5 स्ट्रेट लाईन. तर त्यामध्ये एक पहिला पॉईंट आपण लोकस पाहिलेला होता. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्ट्रेट लाईन. तर स्ट्रेट लाईन म्हणजेच लोकस आहे. तर काय म्हटलेले, लाईन इज अ पर्टिक्युलर टाईप ऑफ लोकस. लाईन इज अ पर्टिक्युलर टाईप ऑफ लोकस. इट इज डिफाइंड ॲज द लोकस ऑफ अ पॉईंट सच दॅट if any two points on this locus are joined, they define a unique direction. आता इथे पहा सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स. मग आपण ही जी सेगमेंट लाईन ड्रॉ केली तर इथे एक पॉईंट आपण घेतला असेल आणि आणखी इथे एक पॉईंट घेतला असेल. ए हॅविंग कोऑर्डिनेट x1 y1 अँड बी हॅविंग कोऑर्डिनेट x2 y2. अशा आपण ह्या लाईनचे काय केलं, 2 पॉईंट घेतलेले आहे. आणि लाईन लाईज इन कोऑर्डिनेट ॲक्सेस किंवा लाईन लाईज इन प्लेन. लाईन लाईज इन प्लेन अशा फॉर्ममध्ये आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. तर पुढचा पॉईंट आहे द स्लोप ऑफ अ सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स. द स्लोप ऑफ अ सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द लोकस देन स्लोप इज कॉन्स्टंट. हा टाईप आहे. म्हणजेच स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू अँड बी. लाईन passing through A and B. Passing through A in bracket x1 y1 and B in bracket x2 y2. म्हणजे असे लाईन जर 2 पॉईंटमधून पास होत असेल तर त्या लाईनचा स्लोप त्याला डिनोट केलं जातं यम ने. यम म्हणजे स्लोप ऑफ लाईन. यम इज द स्लोप ऑफ लाईन अँड यम इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. आणि मग पुढे काय म्हटलेलं आहे पहा, हा आपण काय केलं, 2 पॉईंटचा आपण स्लोप काढलेला आहे. मग लाईनवर आणखी एक आपण पॉईंट घेतला असेल त्याचे कोऑर्डिनेट आपण xy लिहूया. आणि मग काय म्हटलं, इथे आपण लिहूया स्लोप ऑफ सेगमेंट AB. स्लोप ऑफ सेगमेंट AB ते किती आलं, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. आणखी काय मिळेल आपल्याला, स्लोप ऑफ सेगमेंट BP किंवा AP घेऊ आपण, कोणताही चालतं. AP किंवा BP कोणताही चालेल. मग स्लोप ऑफ सेगमेंट AP जर घेतला असेल तर ह्याचा स्लोप काय मिळेल, y मायनस y1 डिवायडेड बाय x मायनस x1 हा स्लोप मिळेल. मग लाईनवरच्या कोणत्याही 2 पॉईंटमध्ये स्लोप काढला तर ते इक्वल येतात. म्हणजेच स्लोप ऑफ सेगमेंट AB इक्वल टू स्लोप ऑफ सेगमेंट AP. दोन्ही स्लोप इक्वल असतात. म्हणजेच काय मिळेल, y मायनस y1 डिवायडेड बाय x मायनस x1 इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप मिळेल. म्हणजेच काय म्हटलं, द स्लोप ऑफ अ सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द लोकस देन द स्लोप इज कॉन्स्टंट. म्हणजे हा स्लोप काय येतो, कॉन्स्टंट येतो. कोणत्याही 2 पॉईंटमध्ये जर स्लोप आपण फाइंड केला, कोणत्याही 2 पॉईंटमध्ये AB मध्ये काढला किंवा BP मध्ये काढला किंवा AP मध्ये स्लोप काढला तर ते तिन्ही स्लोप काय असतील, इक्वल असतील. म्हणजे लाईनवर जेवढे पॉईंट्स आहे तर कोणत्याही 2 पॉईंटमध्ये स्लोप काढले तर ते काय येतात, कॉन्स्टंट येतात, इक्वल येतात. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट आहे x इंटरसेप्ट अँड y इंटरसेप्ट. मग x इंटरसेप्ट म्हणजे काय पहा, x इंटरसेप्ट म्हणजे लाईन मीट्स x ॲक्सिस इन द पॉईंट A having coordinate A0 then A is called x intercept of line. आता ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. हा x आणि y ॲक्सिस म्हणजे लाईन लाईज इन प्लेन म्हणजेच ती x अँड y प्लेनमध्ये आपण ड्रॉ केलेली आहे. आता इथे आपण एक लाईन ड्रॉ केली, त्याला L नाव देऊ आपण. L इज द गिव्हन लाईन अँड लाईन L मीट्स x ॲक्सिस. आता हा जो x ॲक्सिस आहे तो पॉईंट A आहे आणि A चे कोऑर्डिनेट काय आहेत, A इन ब्रॅकेट A0 आहे. A0 अँड किंवा लाईन पासिंग थ्रू पॉईंट A हॅविंग कोऑर्डिनेट A0. ह्या Aला काय म्हटलं जातं, A इज द x इंटरसेप्ट. A इज द x इंटरसेप्ट. आणि लाईन पासिंग थ्रू y ॲक्सिस पॉईंट B हॅविंग कोऑर्डिनेट 0B देन B इज कॉल्ड y इंटरसेप्ट ऑफ लाईन. पहा, लाईन मीट्स y ॲक्सिस इन द पॉईंट B इन ब्रॅकेट 0B देन B इज कॉल्ड y इंटरसेप्ट ऑफ लाईन. म्हणजेच ह्या Bला म्हणायचं आहे y इंटरसेप्ट, Aला म्हणायचं आहे x इंटरसेप्ट ऑफ लाईन. मग आता समजा x इंटरसेप्ट
हा जर एक्स इंटरसेप्ट हा जर आपल्याला 3 दिलेला असेल, एक्स इंटरसेप्ट 3 अँड वाय इंटरसेप्ट 3 अँड वाय इंटरसेप्ट हा 4 असेल. ठीक आहे. हा जर 4 असेल तर आपल्याला लाईन कोणत्या फॉर्ममध्ये ड्रॉ करता येईल पहा. अशा फॉर्ममध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करता येईल. काय म्हटलं, हा इथे 3 आहे, इथे 4 आहे, म्हणजेच लाईन पासिंग थ्रू 3 अँड 4 अशा फॉर्ममध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करता येते. म्हणजे हा काय आहे, एक्स इंटरसेप्ट 3 आहे, वाय इंटरसेप्ट 4 आहे, अशा फॉर्ममध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करता येते. आणि मग याच्यामध्ये रिमार्क्स पहा, लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस, लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजेच ती लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल म्हणजेच ह्या फॉर्ममध्ये लाईन असेल, एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे अशा फॉर्ममध्ये लाईन. हा काय आहे, एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस. मग लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल, एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर काय म्हटलेलं, हॅज नो एक्स इंटरसेप्ट, म्हणजे याचा लाईन एक्स ॲक्सिसला टच होत नाही आहे, एक्स ॲक्सिसमधून जात नाही आहे, पास होत नाही आहे, म्हणजेच काय, it has no x intercept. लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस हॅज नो एक्स इंटरसेप्ट म्हणजे त्याला एक्स इंटरसेप्ट येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पाहू आपण, लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. मग लाईन अशा फॉर्ममध्ये असेल पहा, वाय ॲक्सिसला ही आपण लाईन पॅरलल काढलेली आहे. हा वाय ॲक्सिस आणि लाईन यल पॅरलल टू वाय ॲक्सिस. लाईन जर पॅरलल वाय ॲक्सिस असेल तर काय म्हटलं, ती आता ही जी लाईन आहे लाईन यल ही वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे ती आता वाय ॲक्सिसमधून जात नाही. याचा अर्थ काय, लाईन हॅज नो वाय इंटरसेप्ट, लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस हॅज नो वाय इंटरसेप्ट. ठीक आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर एक्स इंटरसेप्ट नसतो आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर वाय इंटरसेप्ट नसतो. ठीक आहे. तर एक्सरसाइज 5.2 त्यामधील क्वेश्चन्स पहा. एक्सरसाइज 5.2. तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे, फाइंड द स्लोप ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग लाईन्स अँड विच पासेस थ्रू द पॉईंट्स. नंबर फर्स्ट. तर याचं सोल्युशन पहा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फक्त स्लोप फाइंड करायचा आहे. स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू. नंबर फर्स्ट लाईन पासिंग थ्रू, लाईन पासिंग थ्रू A in bracket 2 1 and B in bracket 4 3, B in bracket 4 3 and therefore मग आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला कोणता, m इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. मग आपण काय लिहूया, x1 इक्वल टू 2, y1 इक्वल टू मायनस 1, x2 इक्वल टू 4 अँड y2 इक्वल टू 3. देन m इज द स्लोप ऑफ लाईन इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. हा फॉर्म्युला आहे. मग यामध्ये व्हॅल्यू टाकले आपण, y2 किती आहे 3 मायनस y1 आहे मायनस 1 डिवायडेड बाय x2ची व्हॅल्यू आहे 4 आणि x1 आहे 2. देअरफॉर इक्वल टू 3 मायनस मायनस प्लस 1 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 4/2. आन्सर किती येतं, 2 येतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला लाईनचा स्लोप फाइंड करता येतो. आता नंबर सेकंड पाहूया, लाईन पासिंग थ्रू. line passing through point C in bracket minus 2 3 and D in bracket 5 7, D in bracket 5 7. therefore आता आपल्याला फॉर्म्युला इथे माहित आहे, आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकूया. एक ही व्हॅल्यू x1 y1 आणि ही व्हॅल्यू आहे x2 y2. therefore m इक्वल टू 7 मायनस 3 डिवायडेड बाय 5 मायनस इन ब्रॅकेट मायनस 2. therefore इक्वल टू 7 मायनस 3 म्हणजे किती येईल 4 डिवायडेड बाय 5 मायनस मायनस प्लस 2 म्हणजेच आन्सर किती येतं 4/7 इज द स्लोप ऑफ लाईन. ठीक आहे. त्यानंतर नंबर सी लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. तर ते 2 पॉईंट कोणते दिलेले आहेत पहा, पासिंग थ्रू पॉईंट ई इन ब्रॅकेट 2 3 अँड f in bracket 2 minus 1, f in bracket 2 minus 1. therefore m equal to y2 minus y1 म्हणजेच किती मिळेल -1 minus 3 डिवायडेड बाय x2 minus x1 म्हणजेच 2 minus 2. therefore equal to -4 डिवायडेड बाय 0, -4 डिवायडेड बाय 0. मग कोणत्याही नंबरचा डिनॉमिनेटर जर 0 असेल
तर काय म्हणता येतं आपल्याला, स्लोप इज नॉट डिफाईन्ड, म्हणजे ती व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन इज नॉट डिफाईन्ड, आपल्याला फाइंड करता येत नाही, म्हणजेच काय, नॉट डिफाईन्ड. कोणत्याही नंबरचा जर डिनॉमिनेटर हा 0 असेल, इथे कोणताही नंबर असेल न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला जर नंबर 0 असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येत नाही, याचा अर्थ नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. त्यानंतर पुढचा नंबर, लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स J in bracket 7 1 and H in bracket -3 1, and therefore M equal to y2 minus y1, y2 आहे 1 minus इथे y1 1 आहे, डिवायडेड बाय x2 म्हणजे -3 minus x1 7 आहे, and therefore equal to 0 upon -10. आता पहा इथे काय आलं, न्यूमरेटरला 0 आहे, याचा अर्थ ही व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, इक्वल टू 0. Therefore slope of line is 0. Therefore slope of line is 0. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट लिहिता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड काय म्हटलेलं आहे, इफ द x and y intercepts of line L are 2 and 3 respectively, then find the slope of line. तर पहा आपल्याला या ठिकाणी आपण जर ग्राफ काढला तर आपल्याला लाईनचं डायग्राम हे कोणत्या फॉर्ममध्ये काढता येईल, पहा अशा फॉर्ममध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करता येईल. म्हणजेच हा x ॲक्सिस, त्यानंतर हा y ॲक्सिस. आता काय म्हटलं, x अँड y इंटरसेप्ट्स ऑफ L आर 2 3, म्हणजे हा इथे 2 असेल आणि इकडे 3 असेल. ठीक आहे. म्हणजेच आणि आपण ही लाईन जर जॉईन केली अशा फॉर्ममध्ये आपल्याला लाईन मिळेल, म्हणजे 2 आणि 3 मधून जाणारी. इथे आहे पहा, हा 2 इथे ह्या ठिकाणी आहे. म्हणजेच काय म्हणता येईल, लाईन पासिंग थ्रू त्याला आपण ए नाव देऊया, ए इन ब्रॅकेट. तर एक्स ॲक्सिसला कोणत्या पॉईंटला टच होते लाईन, 2ला टच होते, याचा अर्थ 2 काय आहे, याचा ह्या लाईनचं एक्स इंटरसेप्ट म्हणजेच 2 0, कारण एक्स ॲक्सिसचा पॉईंट असेल तर वाय कोऑर्डिनेट त्याचा 0 असतो. अँड बी इन ब्रॅकेट. आता बी याचा हा वाय इंटरसेप्ट किती आहे, 3 आहे, वाय इंटरसेप्ट 3, याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट त्याचा 0 असेल. म्हणजेच अशा फॉर्ममध्ये आपल्याला हा पॉईंट लिहिता येईल. आणि देअरफॉर एम इक्वल टू y2 minus y1 डिवायडेड बाय x2 minus x1, दॅट इज इक्वल टू y2 किती आहे, 3 मायनस y1 0 आहे, डिवायडेड बाय x2 आहे 0 मायनस x1 म्हणजे 2. देअरफॉर इक्वल टू 3 अपॉन -2 म्हणजेच -3/2 हा मिळेल. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन इज -3/2. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला सोल्युशन याचं मिळेल. ठीक. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इंक्लिनेशन ऑफ अ लाईन. इंक्लिनेशन ऑफ अ लाईन म्हणजेच काय पहा, द अँगल मेड बाय अ लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, आणि ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे एल. मग इंक्लिनेशन म्हणजे काय, अँगल बिटवीन लाईन अँड पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे तो पॉझिटिव्ह अँगल आहे. अशा फॉर्ममध्ये आपल्याला अँगल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवता येते. याला पण थीटा नाव देऊ. थीटा इज द इंक्लिनेशन ऑफ लाईन एल. अशा फॉर्ममध्ये एक तर थीटा काढता येईल, किंवा म्हणजेच इथे या ठिकाणी थीटा ॲक्यूट अँगल आहे आणि थीटा जर ऑब्च्यूज असेल तर तो अशा फॉर्ममध्ये असेल, थीटा इज द ऑब्च्यूज अँगल. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, आणि ही लाईन आपण एल ड्रॉ केलेली आहे. म्हणजे थीटा एकतर ह्या फॉर्ममध्ये असेल किंवा ह्या फॉर्ममध्ये असेल, आणि थीटा लाईज बिटवीन 0 अँड 180. 180 अँगल नसेल तो 0पेक्षा मोठा, 0 पण चालेल, आणि 180पेक्षा लहान असेल, 180 येणार नाही. म्हणजेच इंक्लिनेशन ऑफ थीटा लाईज बिटवीन 0 अँड 180. आणि पुढे काय म्हटलं पहा, 2 lines are parallel if and only if they have the same inclination. मग आता काय म्हटलेलं आहे, जर 2 लाईन ह्या पॅरलल असतील, म्हणजे पॅरलल लाईन अशा फॉर्ममध्ये,
म्हणजे त्या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल नसतील तर त्या अशा फॉर्ममध्ये असतील. नॉट व्हर्टिकल अँड नॉट हॉरिझॉन्टल म्हणजे अशा फॉर्ममध्ये दोन लाईन आपण ड्रॉ केल्या L1 आणि L2. मग त्याला इन्क्लिनेशन लिहू आपण. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. मग इथे इन्क्लिनेशन याचं लिहिलं θ1. θ1 इज द इन्क्लिनेशन ऑफ L1. इन्क्लिनेशन म्हणजे काय? अँगल बिटवीन लाईन अँड एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स, फक्त पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि तो अँगल कोणता आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने काउंट केल्याचा अर्थ तो पॉझिटिव्ह अँगल आहे. आणि इथे पहा याचं इन्क्लिनेशन घेतलं आपण θ2. काय म्हटलेलं आहे? टू लाईन्स आर पॅरलल. टू लाईन्स आर पॅरलल इफ अँड ओनली इफ दे हॅव द सेम इन्क्लिनेशन. टू लाईन्स आर पॅरलल म्हणजे आपण असं लिहूया L1 अँड L2 आर पॅरलल. ह्या जर दोन लाईन पॅरलल असेल तर काय मिळेल? देअरफॉर θ1 अँड θ1 इक्वल टू θ2 म्हणजेच दोघांची इन्क्लिनेशन सेम असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट स्लोप ऑफ अ लाईन म्हणजेच रिलेशन बिटवीन स्लोप अँड इन्क्लिनेशन. रिलेशन बिटवीन स्लोप अँड इन्क्लिनेशन. M इज स्लोप ऑफ लाईन अँड θ इज इन्क्लिनेशन ऑफ लाईन. M इज स्लोप ऑफ लाईन अँड म्हणजेच आपण अशा फॉर्ममध्ये डायग्राम ड्रॉ करतो पहा. म्हणजेच आपण एक्स आणि वाय ॲक्सिस आपण ड्रॉ केलेला असेल तर लाईन अशा फॉर्ममध्ये आपण फाइंड केली असेल पहा. तर इथे पॉईंट आपण काय घेतला होता? x1 y1 आणि इथे पॉईंट आपण घेतला होता x2 y2 अशा फॉर्ममध्ये. आणि देअरफॉर आता हे इथे काय? θ आहे. θ इज द इन्क्लिनेशन ऑफ लाईन आहे. θ इज द इन्क्लिनेशन ऑफ लाईन. आणि देअरफॉर M म्हणजेच काय मिळतं? M इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. x2 मायनस x1. आणि देअरफॉर आता θ काय? इन्क्लिनेशन आहे. मग आपण टॅन θ जर फाइंड केला तर टॅन θ म्हणजेच काय मिळतं? रिलेशन M इक्वल टू टॅन θ. M इक्वल टू टॅन θ. किंवा आपल्याला हे रिलेशन माहिती पहा. आपण जर लाईन जर अशा फॉर्ममध्ये असेल म्हणजे एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट जर माहिती असेल अशा फॉर्ममध्ये, लाईन जर अशा फॉर्ममध्ये माहीत असेल तर इथे काय असेल? आपण लिहूया x0. ठीक आहे. म्हणजे हा एक्स इंटरसेप्ट आणि इथे काय असेल? वाय इंटरसेप्ट म्हणजे 0y अशा फॉर्ममध्ये. आणि देअरफॉर आता काय? θ इथे काय? इन्क्लिनेशन θ आहे. आणि देअरफॉर टॅन θ किंवा M इक्वल टू काय मिळतं? M इक्वल टू 0 मायनस y डिवायडेड बाय 0 मायनस y डिवायडेड बाय x मायनस 0. x मायनस 0 म्हणजे इक्वल टू काय मिळतं? मायनस y अपॉन x हा लाईनचा स्लोप मिळतो. ठीक आहे. इज द स्लोप ऑफ लाईन. किंवा आपल्याला आणखी असं लिहिता येईल, लाईन समजा ओरिजिनमधून पास होत असेल, लाईन जर ओरिजिनमधून पास होत असेल अशा फॉर्ममध्ये लाईन जर पास होत असेल म्हणजेच इथे काय? ओरिजिन आणि म्हणजेच हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 0 हा जो पॉईंट आहे हा 0 0 आणि इथे पॉईंट असेल XY. तर इथे आहे इन्क्लिनेशन. ठीक आहे. इज इन्क्लिनेशन. देअरफॉर M काय मिळेल? y मायनस 0 डिवायडेड बाय x मायनस 0 दॅट इज इक्वल टू y अपॉन x. आणि आपण इथे आता परपेंडिक्युलर ड्रॉ केला पहा. इथे जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर एवढं डिस्टन्स आहे, इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? हे y आहे. आणि एवढं डिस्टन्स किती आहे? x आहे. मग आपण टॅन θ जर फाइंड केला तर टॅन θ इक्वल टू काय मिळतं? टॅन θ म्हणजेच याला नाव देऊ आपण, हा पॉईंट A, हा P आणि हा O. ठीक आहे. म्हणजेच टॅन θ म्हणजे काय लिहाल? अपोजिट साईड म्हणजेच कोणती आहे? AP डिवायडेड बाय OP. ॲडजसंट साईड म्हणजेच AP किती आहे? Y डिवायडेड बाय OP आहे X. अशा फॉर्ममध्ये रिलेशन येतं. आणि जर आपण स्लोप आपण फाइंड केला तर हा किती मिळाला? Y अपॉन X म्हणजेच काय आलं? इक्वल टू M. देअरफॉर M इक्वल टू टॅन θ हे आपल्याला रिलेशन मिळतं. मग हा एक तर फॉर्म्युला चालेल. जर M इक्वल टू हे दोन पॉईंट असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला M इक्वल टू टॅन θ. किंवा जर हा X इंटरसेप्ट आणि Y इंटरसेप्ट माहीत असेल तर ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. आणि टॅन θ जर ओरिजिनमधून पास होत असेल लाईन तर अशा फॉर्ममध्ये आपल्याला हे रिलेशन मिळतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फक्त रिलेशन महत्त्वाचं आहे. M इक्वल टू टॅन θ एवढं रिलेशन महत्त्वाचं आहे. M म्हणजे स्लोप ऑफ लाईन आणि θ म्हणजे इन्क्लिनेशन. फक्त एवढं रिलेशन महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर रिमार्क पहा. द स्लोप ऑफ द एक्स ॲक्सिस इज नॉट डिफाईन्ड. द स्लोप ऑफ
स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन्ड. म्हणजे ही जी लाईन आहे वाय ॲक्सिस, याचा स्लोप आपल्याला काढता येत नाही. स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन्ड, कारण याचं इन्क्लिनेशन आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं, द स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0. द स्लोप ऑफ ही जी लाईन आहे एक्स ॲक्सिस म्हणजे अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड लाईन. सपोज लाईन जर ही एक्स ॲक्सिसवरच असेल, लाईन जर एक्स ॲक्सिसवरच असेल तर त्याचं इन्क्लिनेशन किती असेल, 0 असेल. ठीक आहे. आणखी नंबर सेकंड काय म्हटलं, टू लाईन्स आर पॅरलल. टू लाईन्स आर पॅरलल इफ अँड ओनली दे हॅव द सेम स्लोप. मग आपण म्हटलं होतं टू लाईन्स आर पॅरलल, टू लाईन्स आर पॅरलल, देन स्लोप्स आर इक्वल, देन द इन्क्लिनेशन आर इक्वल, इन्क्लिनेशन आर इक्वल. मी इन्क्लिनेशन काय म्हटलं होतं आपण, θ1 इक्वल टू θ2. मग दोन्ही साईडला आपण टॅन जर सबस्टिट्यूट केला तर काय मिळेल, टॅन θ1 इक्वल टू टॅन θ2 म्हणजेच m1 इक्वल टू m2. मग महत्त्वाची नोट आहे, टू लाईन्स आर पॅरलल, टू लाईन्स आर पॅरलल देन, टू लाईन्स आर पॅरलल देन, किंवा इफ अँड ओनली, इफ अँड ओनली तर काय म्हटलेलं, दे हॅव द सेम स्लोप. मग m1 पहिल्या लाईनचा स्लोप असेल, दुसऱ्या लाईनचा m2 असेल तर काय मिळतं, महत्त्वाची कंडिशन, टू लाईन्स आर पॅरलल इफ अँड ओनली इफ m1 इक्वल टू m2. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप लिहिता येईल. मग रिलेशन काय, m इक्वल टू टॅन थिटा हे एक महत्त्वाचं, आणि टू लाईन्स आर पॅरलल देन इफ अँड ओनली इफ m1 इक्वल टू m2 ही कंडिशन महत्त्वाची आहे. तर त्यानंतर पुढचा पॉईंट आहे परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईन्स, मग परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजेच हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस, या दोन्ही कशा आहेत, एक व्हर्टिकल आहे आणि एक हॉरिझॉन्टल आहे. म्हणजेच दोन्ही ह्या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, परपेंडिक्युलर ॲक्सिस आहेत. म्हणजे अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस इज 90 डिग्री. म्हणजेच हे आहेत व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. पण जर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल नसतील तर त्या लाईन अशा फॉर्ममध्ये असेल, याला L1 नाव देऊ आपण, याला L2 देऊ. म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल नसेल तर अशा फॉर्ममध्ये लाईन्स आपल्याला ड्रॉ करता येतील. ही कोणती, L1 आणि ही L2, अशा फॉर्ममध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करता येईल. मग अल्फा इज इन्क्लिनेशन ऑफ L1 अँड बीटा इज इन्क्लिनेशन ऑफ L2 अशा फॉर्ममध्ये येईल. आणि इथे 90 डिग्री अँगल होतो, इथेही 90 डिग्री अँगल होतो. मग जर इथे काय म्हटलं, अल्फा आणि बीटा अशा फॉर्ममध्ये. पण जर हिला जर आपण बीटा म्हटलं, बीटा इज द L1, इन्क्लिनेशन ऑफ L1 अँड अल्फा इज इन्क्लिनेशन ऑफ L2 अशा फॉर्ममध्ये. ठीक आहे. मग आता पहिल्या डायग्राममध्ये ही फर्स्ट डायग्राम, ही सेकंड डायग्राम. मग फर्स्ट डायग्राममध्ये काय दिसेल पहा, हा जो इथे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, याला नाव देऊ आपण AP आणि हा B. म्हणजेच ट्रायंगल APB इन फर्स्ट ट्रायंगल APB इज राईट अँगल ट्रायंगल, इज राईट अँगल ट्रायंगल, इज राईट अँगल ट्रायंगल अशा फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप लिहिता येईल. आणि देअरफॉर आता या ट्रायंगलमध्ये 3 अँगलची ॲडिशन किती असते, 180 डिग्री. मग इथे एक आहे तो, त्याला म्हटलं इन्क्लिनेशन ऑफ L1. मग अल्फा प्लस हा किती आहे, 90 डिग्री, हा 90 डिग्री. हा जर बीटा असेल तर हा किती राहिला पहा, हा आहे 180 मायनस बीटा. हा किती आहे, 180 मायनस बीटा आहे. आणि मग ह्या तिघांची ॲडिशन किती येते, 180 डिग्री. ठीक आहे. आणि देअरफॉर आता 180 दोन्ही साईडला कॅन्सल होतील. आणि मग रिलेशन काय येतं, अल्फा मायनस बीटा प्लस 180 म्हणजेच बीटा मायनस अल्फा इक्वल टू 90 मिळेल. 180 हे कॅन्सल झालेले पहा. तर इक्वल टू किती राहिलं, म्हणजेच रिलेशन आपल्याला काय मिळतं, अल्फा प्लस 90 मायनस बीटा इक्वल टू 0 हे मिळेल. आणि देअरफॉर बीटा जर पुढच्या साईडला घेतला, अल्फा पण पुढच्या साईडला घेतला तर बीटाचं साईन प्लस येईल आणि अल्फाचं मायनस येईल. इक्वल टू किती येतं, अल्फा बीटा मायनस अल्फा इक्वल टू 90 डिग्री. हे फर्स्ट रिलेशन मिळतं. आता सेकंड रिलेशन पाहू आपण ह्या डायग्राममध्ये. इन सेकंड डायग्राममध्ये ट्रायंगल APB इज राईट अँगल ट्रायंगल, इज राईट अँगल ट्रायंगल. देन अँगल किती, हा बीटा इज द इन्क्लिनेशन ऑफ L1 आणि हे किती आहे, 90 डिग्री. तर हा किती आहे पहा, आता इंटरनल अँगल हा जर
अल्फा जर इन्क्लिनेशन ऑफ L2 असेल तर हा मधला जो अँगल राहिला हा किती राहिला 180 मायनस अल्फा, 180 मायनस अल्फा आणि इक्वल टू किती येईल 180 येईल. तिघांची ॲडिशन ही 180 डिग्री. आता पहा दोन्ही साईडला 180 कॅन्सल होईल आणि मग रिलेशन काय येतं बीटा आणि अल्फा पुढच्या साईडला घेतला तर काय म्हणणार देअरफॉर बीटा 90 डिग्री इक्वल टू काय येईल अल्फा मायनस बीटा असं रिलेशन येईल. आणि देअरफॉर बीटा मायनस अल्फा इक्वल टू मायनस 90 डिग्री, बीटा मायनस अल्फा इक्वल टू मायनस 90 डिग्री हे रिलेशन या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे. देअरफॉर आता बीटा मायनस अल्फा एकदा किती आलं बीटा मायनस अल्फा हे आलं आहे 90 डिग्री आणि इथे किती आलं बीटा मायनस अल्फा इज मायनस 90 डिग्री. अशा फॉर्ममध्ये रिलेशन येईल. देअरफॉर आता हे फर्स्ट आणि सेकंडवरून काय मिळतं पहा देअरफॉर बीटा मायनस अल्फा इक्वल टू बीटा मायनस अल्फा इक्वल टू किती येईल प्लस किंवा मायनस 90 डिग्री, प्लस ऑर मायनस 90 डिग्री. देअरफॉर आता दोन्ही साईडला आपण कॉस सबस्टिट्यूट केला कॉस, तर कॉस बीटा मायनस अल्फा इक्वल टू कॉस 90 डिग्री इक्वल टू कॉस 90 डिग्री. इथे काय असेल प्लस किंवा मायनस. मग प्लस जर असेल तर कॉस 90ची व्हॅल्यू 0 आहे आणि मायनस कॉस 90 ती सुद्धा व्हॅल्यू किती आहे 0 आहे. देअरफॉर आता कॉस बीटा मायनस अल्फाचा फॉर्म्युला आहे कॉस बीटा कॉस अल्फा प्लस साइन अल्फा साइन बीटा हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी माहीत आहे. आणि देअरफॉर साइन अल्फा साइन बीटा साइन अल्फा साइन बीटा इक्वल टू मायनस कॉस अल्फा कॉस बीटा ह्या फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप लिहिता येईल. त्यानंतर कॉस अल्फा कॉस बीटा याने जर डिवाइड केलं दोन्ही साईडला तर काय मिळतं देअरफॉर साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा मल्टिप्लाय साइन बीटा डिवायडेड बाय कॉस बीटा इक्वल टू किती येईल -1 इक्वल टू -1 कारण दोन्ही साईडला आपण कॉस अल्फा कॉस बीटाने डिवाइड केलेलं आहे. आणि देअरफॉर आता इथे काय मिळतं साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा म्हणजे टॅन अल्फा आणि ही व्हॅल्यू किती येईल टॅन बीटा येईल. टॅन बीटा इक्वल टू -1 इक्वल टू -1. पण आपण काय म्हटलं होतं रिलेशन आत्ता काय मिळालं टॅन अल्फा मल्टिप्लाय टॅन बीटा इक्वल टू -1. पण अल्फा इज द इन्क्लिनेशन ऑफ अल्फा इज किंवा अल्फा अँड बीटा आर inclination of L1 and L2, two lines L1 and L2. Therefore M1 equal to tan alpha and M2 equal to tan beta. And therefore आता इथे रिलेशन काय आलं tan alpha मल्टिप्लाय tan beta इक्वल टू -1 म्हणजेच काय मिळेल M1 मल्टिप्लाय M2 इक्वल टू काय येईल -1 हे ह्या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला जर लिहिता येईल जर दोन लाईन परपेंडिक्युलर असेल तर काय कंडिशन मिळते नॉन व्हर्टिकल परंतु त्या लाईन्स कशा आहेत नॉन व्हर्टिकल आहेत हॅविंग म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस नसतील तर त्या कोणत्या फॉर्ममध्ये लाईन अशा फॉर्ममध्ये असतील हॅविंग स्लोप्स M1 अँड M2 आर परपेंडिक्युलर टू इच अदर इफ अँड ओनली M1 M2 इक्वल टू -1 अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. तर ह्या कोणत्या नॉन व्हर्टिकल म्हणजे याचा अर्थ काय अल्फा नॉट इक्वल टू π/2 अल्फा नॉट इक्वल टू π/2 अँड बीटा नॉट इक्वल टू π/2. ठीक आहे. ह्या परपेंडिक्युलर लाईन्स आणि पुढचा पॉईंट अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स. Theta is angle between acute angle between non-vertical lines having slopes M1 and M2. Then tan theta equal to फॉर्म्युला आहे M1 - M2 डिवायडेड बाय 1 + M1 M2 हा फॉर्म्युला आहे. तर काय केलं आपण काय म्हटलेलं आहे
थिटा इज, ह्या जर नॉन व्हर्टिकल लाईन्स असतील, व्हर्टिकल असेल तर आपल्याला अँगल माहिती आहे, एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये किती अँगल आहे, 90 डिग्रीचा आहे. पण जर व्हर्टिकल नसतील, नॉन व्हर्टिकल लाईन्स असतील तर काय म्हटलं आहे, थिटा इज अँगल बिटवीन, मग एकतर अशा फॉर्ममध्ये असेल, L1 म्हटलं, याला L2 म्हटलं, एकतर इथे अँगल तयार होईल किंवा अशा फॉर्ममध्ये अँगल तयार होईल, दोन लाईनचा अशा फॉर्ममध्ये. ठीक आहे. मग पहिल्या लाईनचा इन्क्लिनेशन किती आहे, θ1, दुसऱ्या लाईनचं इन्क्लिनेशन θ2. इथे पाही, पहिली लाईन याचं इन्क्लिनेशन θ1 आणि इथे सेकंडचं इन्क्लिनेशन θ2 असं आहे. मग फर्स्ट डायग्राममध्ये पहा, फ्रॉम फर्स्ट, मग फर्स्टमध्ये काय दिसेल, थिटा इज, अगोदर लिहू आपण, थिटा इज इन्क्लिनेशन, थिटा इज ॲक्यूट अँगल बिटवीन L1 and L2, and θ1 is inclination of L1 and θ2 is inclination of line second म्हणजे L2, and therefore M1 equal to tan θ1 and M2 equal to tan θ2 हे आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. आता काय म्हटलं, फ्रॉम फर्स्ट, आता फर्स्टमध्ये काय दिसतं, तीन अँगलचे ॲडिशन म्हणजे हा किती आहे, θ1, त्यानंतर प्लस हा किती आहे, θ, त्यानंतर हा जो इंटरनल आहे, हा इंटरनल हा जर θ2 असेल तर हा किती राहिला, 180 मायनस θ2 प्लस 180 मायनस θ2, आणि ह्या तिघांचे ॲडिशन किती येते, 180 डिग्री येते. दोन्ही साईडला 180 आहे, कॅन्सल होतील, मग किती राहिलं, θ इक्वल टू मायनस θ2 पुढे घेतला तर त्याचं साईन प्लस झालं, θ1 पुढे घेतला त्याचं साईन काय झालं, मायनस. आता सेकंड डायग्राममध्ये पाहू आपण, नंबर सेकंड. मग नंबर सेकंडमध्ये ही डायग्राम नंबर सेकंडमध्ये काय मिळेल, मग हा जर θ असेल तर इथे किती राहिला, 180 मायनस θ राहिला, आणि हा जर θ2 असेल तर हा किती राहिला, 180 मायनस θ2. ठीक आहे. तिघांचे ॲडिशन 180 डिग्री म्हणजेच θ1 प्लस हा किती आहे, 180 मायनस θ, आणि प्लस हा किती आहे, 180 मायनस θ2, 180 मायनस θ2, आणि याचा आन्सर किती आहे, इक्वल टू, तिघांचे ॲडिशन 180 डिग्री आहे, कारण अँगल ट्रायंगलमध्ये ते तिन्ही इंटरनल अँगल्स आहेत. आणि देअरफोर आता इथे 180 कॅन्सल होतील, आणि मग थिटाची व्हॅल्यू पहा, थिटा इक्वल टू, हा मायनस θ आहे, हा पुढे घेतलात काय झालं, प्लस झालं, म्हणजे इथे किती लिहाल, 180 डिग्री मायनस कंसामध्ये हा मायनस साईन कॉमन काढलं, θ2 मायनस θ1 अशा फॉर्ममध्ये लिहिता येईल. मग याला नंबर फर्स्ट आणि हे नंबर सेकंड, फ्रॉम 1 and 2, किंवा आपण इथे टॅन टाकू, देअरफोर टॅन θ इक्वल टू टॅन इन ब्रॅकेट θ2 मायनस θ1 ही स्टेप येईल, हे नंबर फर्स्टवरून. आणि आता सेकंडमध्ये दोन्ही साईडला टॅन टाकलं तर टॅन θ इक्वल टू टॅन, आता 180 म्हणजे पाय आहे, पाय मायनस θ2 मायनस θ1 अशा प्रकारे लिहिता येईल. आता टॅन पाय मायनस θ, त्याची व्हॅल्यू आपल्याला किती लिहिता येईल, टॅन पाय मायनस θ म्हणजेच मायनस इक्वल टू मायनस टॅन θ2 मायनस θ1 अशा फॉर्ममध्ये लिहिता येईल. टॅन ऑफ पाय मायनस θ इज मायनस टॅन θ अशा फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप लिहिता येईल. मग इथे फर्स्ट आणि सेकंड, फ्रॉम 1 and 2, दोन्हींवरून काय लिहिता येईल पहा, टॅन θची व्हॅल्यू एकदा प्लस आली आणि एकदा मायनस आली, याची प्लस आली आणि मायनस आली, इक्वल टू प्लस ऑर मायनस टॅन θ2 मायनस θ1, म्हणजेच प्लस ऑर मायनस याचा अर्थ मॉडमध्ये टॅन θ2 मायनस θ1 अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. प्लस ऑर मायनस याचा अर्थ ती व्हॅल्यू मॉडमध्ये आहे, आणि मॉडमध्ये मग आता टॅन θ इक्वल टू काय रिलेशन आलं पहा, टॅन θ इक्वल टू मॉड ऑफ टॅन θ2 मायनस θ1, देअरफोर इक्वल टू मॉड ऑफ टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला माहिती आहे, टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी, आणि देअरफोर टॅन θ2 मायनस टॅन θ1 डिवायडेड बाय 1 प्लस
टॅन थीटा 2 मल्टिप्लाय टॅन थीटा 1 देअरफॉर इक्वल टू मॉड ऑफ इथे काय येईल टॅन थीटा 2 म्हणजे m2 मायनस टॅन थीटा 1 म्हणजे m1 डिवायडेड बाय 1 प्लस m1 मल्टिप्लाय m2 हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला मिळतो. टॅन थीटा इक्वल टू m2 मायनस m1 किंवा असाही चालेल ऑर इक्वल टू m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2 असाही फॉर्म्युला चालेल. ठीक आहे, m1 मायनस m2 किंवा m2 मायनस m1 कारण इथे समजा निगेटिव्ह साईन आलं तर मॉडमध्ये मायनस असेल तर इक्वल टू पुन्हा त्याचं साईन पॉझिटिव्ह लिहिता येतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार झालेला आहे. तर यावर आपण एक्सरसाइजमधले एक्झाम्पल पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.